नमस्ते मंडळी, पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। कोकणात आल्यानंतर काही मंदिरं आवर्जून पाहावी लागतात, त्यातीलच हे एक मंदिर म्हणजे आडिवरे येथील श्री महाकाली देवीचं अत्यंत जागृत आणि अतिशय प्रसिद्ध आणि पुरातन असं मंदिर। रत्नागिरीपासून काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या आडिवरे मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत। बरेच कुटुंबियांचं कुलदैवत असलेलं हे आडिवरेचं महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि त्याचा असा परिसर अतिशय सुंदररित्या जतन केलेला आणि अतिशय नयनरम्य असलेलं लाकडी कोरीव काम असलेलं हे आडिवरेचं महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि त्याचा हा परिसर अतिशय पुरातन आणि अतिशय देखणं असलेलं नीटनेटकं असलेलं आडिवरेचं आपल्या महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि त्याचा हा परिसर। मी तुम्हाला आता महाकाली मंदिरात घेऊन जात आहे। अतिशय दुर्मिळ असा योग आणि आज सकाळीच आपल्याला देवीचं दर्शन झालं। समोरच देवाची धूपबत्ती आणि देवीचं मंदिर, महाकाली देवी आडिवरे। जय महाकाली। नाही आतील मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि बारीक लाकडी कोरीव काम केलेला। वरती जर छत बघितलं तर या छतावरती प्रत्येक फ्रेममध्ये एक कथा कोरलेली आहे। मंदिराच्या बाहेरचा परिसर आता मी तुम्हाला दाखवतो। अतिशय सुंदर असं देवालयाच्या प्रांगणामध्येच असलेली ही अतिशय पुरातन आणि प्राचीन अशी विहीर, पाणी काढायचं रहाट, हे फक्त आपल्याला कोकणामध्येच पाहायला भेटतं। भर उन्हाळ्यात देखील विहिरीला पाणी आहे। आडिवरे महालक्ष्मी मंदिर। बाय मंडळी।